हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपला एक नवीन व्लॉग मध्ये. आता आहे क्रिकेटच्या मॅच, ते पण ओरमच्या. आता ओरमचा सीझन सुरू आहे, नंतर बॉक्सचा सीझन सुरू आहे. आधी ओरम, आता आपले कोण पंचवणीतली जी टीम आहे ना, ती आता ओरम खेळायला जातोय. आपण पोरं जातोय, बघूया आता कसं काय होतंय. जर जिंकलेला, जर क्वार्टर फायनलला गेला तर हा व्लॉग पडेल, नाही गेला तर नाही पडणार. ओके, आता ओरमचे व्लॉग येतील, भरपूर येतील कदाचित. नंतर मग बॉक्स क्रिकेट तर माहितच असेल तुम्हाला, काय काय जणांना माहित असेल, काय काय जणांना नाही माहित असेल. तर नंतर ओरम, नंतर बॉक्स येतील. ओके, बघूया आता कसं काय होतंय ते. पोरं काय करतायत, इथं खाली आहे ते क्रिकेटच्या मॅच सुरू आहेत. इथं खाली चोंडत आहेत आणि इकडं पोरं बसलेत कोण मजुरातले. चला बसू तिथं, आपली मॅच कधी असेल तेव्हा मग येऊ. चला आता याच्यानंतर आपली मॅच आहे. पोरं आता जात आहेत खाली, जसं तिथूनच लगेच मॅच सुरू. पहिल्या मॅचला आपली बॅटिंग होती. किरणदानी पहिला बॉल मारला पण डायरेक्ट कॅच गेला. अरे काय कॅच वाटला. किरणदा आउट झाल्यावर राक्यादा गेला बॅटिंगला. राक्यादा बघू आता किती स्कोर मारतोय ते. राक्यादाने 1 रन पळून काढला. वैभवदाने मिड विकेटकडे चौकार मारला. वैभवदाच्या बॅटीला कट लागला. वैभवदा पळायला बघत होता, पण बॉल विकेटकीपरच्या जवळ असल्यामुळे वैभवदा आउट झाला. अभि इंदुलकरनी पहिलाच बॉल मारला नव्हता चांगला, पण बाउंड्री लाईनवर कॅच गेली. अभि फुटक आणि राक्यादा हे दोघं भारी 2-2 रन पळत होते. सूर्य आणि रिषभ पण कसं उलटवून शॉट मारतात, तसा राक्यादाने मारला. राक्यादा आमच्या गावचा मिस्टर 360 आहे, पण 1च रन भेटला. नंतरच्या बॉलला राक्यादानी फाईन लेगला 4 रनासाठी मारला. पण काही बॉल खेळल्यानंतर राक्यादा बॉल मारतो, तो विकेटकीपर कॅच घेतो. राक्यादा आउट झाल्यावर येतो तो माझा भाव. बघू आता तो किती वडतोय की पहिल्याच बॉलला आउट होतोय. दादा पहिलाच बॉल स्क्वेअर लेग कडे मारतो आणि 2 रन पळून काढतो. त्यानंतरचा बॉल दादा मिड विकेटकडे मारतो, डायरेक्ट 6. दादानी ओरममध्ये पहिल्यांदाच 6 मारलेला. दादा नो मागत होता, पण अंपायर काय त्याला दाद देत नाहीत. परत दादा मिड विकेटकडे मारतो, तो फिल्डर उडी मारून कॅच घेतो, कारण की त्याला बांधाचा ॲडव्हान्टेज होता. जर का चोंड्यांच्या ऐवजी जर का पूर्ण प्लेन ग्राउंड असता ना, तर हा पण 6 होता. त्यांना जिंकायला 35 रन पाहिजे होते. बघूया कोण जिंकतं ते. आता आपली बॉलिंग आहे. किरणदा पहिली बॉलिंग टाकतो. पहिल्या बॉलला 1 रन मारली. त्यानंतर बॅट्समनच्या काय बॅटला बॉल लागला नाही. किरणदाच्या ओव्हरला आउट करायचा हा एकच चान्स होता. तिथे आपला फिल्डर नव्हता, कारण की पॉवर प्ले सुरू होता. बॅट्समननी बॉल मारला. आता मात्र 2 रन. परत बॅट्समन गडबडला. बॅट्समनला काय बॉल समजत नव्हता. त्यानंतर ओव्हरला आला तो अभिदा. पहिल्याच बॉलला मिड विकेटकडे 2 रनासाठी मारला. पण नंतरच्या बॉलला 6. मॅच हरल्यानंतर पोरं डिस्कशन करतायत. आता आपली एक मॅच झाले, आपण एक मॅच पहिले हरलेला आहे, दुसरी मॅच बघू आता कशी काय होती. आता मॅच झाली, आता जेवायला जाऊया. बघा जात आहेत थोडं. विठोबाच्या मंदिरात आम्ही मस्तपैकी जेवलेला. चला मग आपला आता जेवण वगैरे झालेलं आहे.
मस्तपैकी मंदिरात जेवलेला भात, आमटी होती कुठली वांग्याची सगळं मिक्स आमटी होती, पापड होता, लोणचं होतं. घरात कधी कोण खाणार नाही पण इथं मन लावून खाल्ली सगळ्यांनी. असू दे, खाल्ली, भूक लागलेली म्हणून. आता दुसरी मॅच आहे आपली. दुसरी मॅच बुक काय होतं इथं 1 सेट जिंकायला लागेल दुसरी मॅच जर क्वालिफाय व्हायचं असेल तर. आणि आता जे आम्ही टीम सोबत हारलेलं आहे ती टीम आता हारायला लागेल. जर ती जिंकली तर ती क्वालिफाय होईल, आम्ही बाहेर होईल. बघू आता कसं काय होतं ते, बघूया, भेटूया. पोरं आता विचार करतायत कुठं कुणी वाट लावला, म्हणजे चुकी कुठं झाली आपली. तिथं जरा त्यांचं डिस्कशन सुरू आहे. तर बघूया आता दुसरी मॅच कशी खेळताय आणि कसे नाही ते. ओके, आता आपली दुसरी मॅच आहे. पहिली मॅच आपण हारलेला. आता खरं तर ह्या लीग मधनं आपण बाहेर गेलोय, असू दे, कारण की जी पहिली मॅच आपण हारलोय ना तीच टीम त्यांनी दुसरी पण मॅच मारलेली आहे. चला असू दे, मग त्यांनी 2 पैकी 2 मारलेत, मग ती क्वार्टरला गेलेत आणि आम्ही बाहेर गेलोय. ही अशी शो मॅच आहे. बघूया आता काय करतात ती जिंकू. आय थिंक किती 3 ओव्हरची आहे, बघूया आता कसं काय ते. दुसरी मॅच चालू झाली. आता मात्र आपण बॉलिंग घेतले. पहिली ओव्हर कुणाला द्यायची हे डिस्कशन सुरू आहे. किरणदास पहिली ओव्हर टाकतो, पण फलंदाजाला बॉल काही समजत नाही. दुसरा बॉल टाकल्यावर बारक्यादाकडे बॉल गेला, पण बारक्यादाला काय बॉल काय गावत नाही. परत फलंदाज बॉल स्क्वेअर लेगला मारतो, पण आमच्या फिल्डरला बॉल काय गावत नाही, कारण की चोंडा होता ना, तर खड्डे वगैरे खूप होते, त्यामुळे बॉल फिरायचा. दुसऱ्या बॉलरला लॉंग ऑफकडे मारतात, पण फिल्डर भारी फिल्डिंग करतो. फुलटॉस बॉल टाकल्यावर 1 बाउंड 4 रनासाठी फलंदाज मारतो. लॉंग ऑनकडे बॉल जातो. राख्यादा तिथे उड्या मारून एका हातात बॉल पकडतो. बॅट्समन जरासाठी वाचला, नाहीतर हेडशॉट असता. नो बॉल आणि 1 रन पळाले. आपल्याला मॅच जिंकायला 34 रन पाहिजे होते. जिंकायला आता 18 बॉलची गरज आहे. बघू आता आपली कोण टीम मारते काय. 18 बॉल 24 तर मारायला पाहिजे. 24 का 25 काहीतरी पाहिजे, मारतील. आय थिंक नाही मारायला पाहिजे, तरी जिंकायला पाहिजे. 2 पैकी मारतील, बघू आता. पहिल्याच बॉलवर किरणदास स्ट्रेट मारतो. त्याला वाटलं चौकार किंवा 6 जाईल, म्हणून तो पळत सुद्धा नाही. बॉल अडवल्यावर पळतो, नाहीतर 2 रन असते. राख्यादा 1 रनासाठी मारतो. मात्र नंतरच्या बॉलला राख्यादा डायरेक्ट स्क्वेअर लेगच्या हातात कॅच देतो. दादानी पहिल्या मॅचला 1 6 मारला, म्हणून त्याला 3 नंबरला पाठवतात. बघू आता किती रन मारतो ते. पहिलाच बॉल वाईड जातो, कारण की बॉलर घाबरतो. त्यांनी पहिल्या मॅचला 6 मारलं नव्हतं म्हणून. त्यानंतर दादा मिड विकेटकडे 6 मारतो. दादा आमच्या गावचा रायझिंग स्टार आहे, अजून तर त्याची सुरुवात आहे. किरणदास स्ट्रेट शॉट जोरात मारतो, पण बॉलर हात टाकून बॉल अडवतो. बॉलर दादाला यॉर्कर टाकतो. बॅटीला बॉल लागून 1 रनासाठी पळतात. किरणदा पण मिड विकेटकडे 6 मारतो. दुसरा बॉलर दादाला स्लोअर बॉल टाकतो. 2 रनासाठी दादा बॉल मिड विकेटकडे मारतो. अभिदा स्ट्रेट शॉट मारतो 2 रनासाठी. अभिदा कव्हरकडे खेळतो 1 रनासाठी. शेवटच्या 3 बॉलला 7 रन पाहिजे होते. हा बॉल डॉट जातो. बॉलला दादा स्क्वेअर लेगकडे मारतो. आधी 1 रन पळतात. अभिदा आउट होतो. जर फास्ट पळाले असते तर 2 रन झाले असते. त्यानंतर येतो तो बारक्यादा, कारण की 1 बॉल 4 रन पाहिजे होता. जर का बॉल लांब गेला असता तर 3 तर पळालेच असते. बारक्यादा काय फास्ट पळाला असता. 1 बॉल 4 रन पाहिजे होता.
दादा लॉंग ऑनकडे मारतो बट बाउंड्री लाईनवर फिल्डर कॅच पकडतो आणि ही मॅच सुद्धा आम्ही हारतो. असू दे, हारल्याशिवाय कधीच जिंकता येत नाही. मॅच झाल्यावर आम्ही घरात जातो कारण की लगेच प्रॅक्टिसला सुद्धा जायचं होतं. मॅच किती शेवटच्या मॅचला एक पाहिजे होता. दादाने मारला म्हणजे मारला पण बाउंड्री लाईनवर कॅच गेली तो वेगळा. मग तिथं मॅच हारलेला. जर ती कॅच सुटली असती तर झालं असतं, जिंकलेलं असतं. असू दे, अजून काय नाही एवढंच. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय. थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी.